Module number 1.11.05. Topic name ICT and Internet. नमस्कार मित्रांनो, ICT आणि इंटरनेटवरील मॉड्यूलच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. दुसऱ्या भागात आपण काय शिकलो त्याची झटपट रिकॅप घेऊ. 1. PowerPoint प्रेझेंटेशन तयार करणे. 2. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर समजावून सांगणे. तिसऱ्या भागात आपण पुढील गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. 1. डिस्टन्स लर्निंगचा परिचय. 2. ऑनलाइन क्लासेस. 3. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आम्ही येथे आमच्या यादीतील पहिल्या विषयापासून सुरुवात करू. मित्रांनो, आता आपण डिस्टन्स लर्निंग बद्दल जाणून घेणार आहोत. डिस्टन्स लर्निंग म्हणजे काय? डिस्टन्स लर्निंग हा वर्गात शिक्षकाशी नियमित समोरासमोर संपर्क न करता रिमोटली शिकण्याचा एक मार्ग आहे. डिस्टन्स लर्निंग ही वर्गासारख्या पारंपरिक वातावरणात शारीरिकरित्या उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांना अनेकदा वैयक्तिक आधारावर शिक्षण आणि सूचना देण्याची एक पद्धत आहे. डिस्टन्स लर्निंगचे महत्त्व समजून घेऊ. जेव्हा माहितीचा स्रोत आणि विद्यार्थी वेळ आणि अंतराने किंवा दोन्हींद्वारे वेगळे केले जातात, तेव्हा ते शिकण्यासाठी प्रवेश प्रदान करतात. मोठ्या प्रमाणात परस्पर संवादी सहभाग आणि वेब किंवा इतर नेटवर्क तंत्रज्ञानाद्वारे खुला प्रवेश या उद्देशाने उघडलेले ऑनलाइन कोर्सेस दूरस्थ शिक्षणातील अलीकडील घडामोडी आहेत. डिस्ट्रीब्युटेड लर्निंग, ई लर्निंग, ऑनलाइन लर्निंग यासारख्या इतर अनेक संज्ञांचा देखील अंदाजे अर्थ फक्त डिस्टन्स लर्निंग असा होतो. तथापि डिस्टन्स हा सर्वात जुना आणि सामान्यतः वापरला जाणारा शब्द आहे आणि त्यामध्ये संबंधित संशोधन लेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे. डिस्टन्स लर्निंगचे काही फायदे. डिस्टन्स लर्निंग सामान्य लोकांसाठी आणि व्यवसायांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षणात प्रवेश प्रदान करते, कारण त्याच्या लवचिक वेळापत्रकामुळे शिकणाऱ्यांवर वेळेचे बंधन येत नाही. अधिक संख्येने तज्ञांपर्यंत जास्त प्रवेश आहे. विविध भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि अनुभवात्मक पार्श्वभूमीतील विद्यार्थी एकत्र येतात. शालेय वर्षाच्या पलीकडे शिकणे सुलभ केले जाते. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना एकत्र आणणे यामुळे संस्थांना आर्थिक फायदा होतो आणि प्रौढ विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो. डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम्स संस्थात्मक नवोपक्रमासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतात आणि समोरासमोरील शिक्षण कार्यक्रमांइतके प्रभावी असतात. भारतात जवळजवळ सर्व युनिव्हर्सिटीज आयोजित करत आहेत. ऑनलाइन क्लासेस, व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीज किंवा आभासी विद्यापीठे. ऑनलाइन क्लासेस जे इंटरनेट आणि इतर टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज चालवली जातात. दोन्ही कॅम्पस आधारित तसेच घरातील शिक्षण वातावरणात बदलतात किंवा भरपाई देतात. ऑनलाइन क्लासेस डिस्टन्स लर्निंगचा भाग असू शकतात आणि सामान्य शिक्षण पद्धतीचा देखील भाग असू शकतात. ऑनलाइन क्लास अध्यापन हे शिक्षक आणि शिष्य यांच्यातील परस्पर संवादाद्वारे तसेच
PPT, इंटरनेट, सर्च इंजिन्स आणि अशा इतर मल्टीमीडिया रिसोर्सेसच्या मदतीने केले जाऊ शकते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे काय? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे थेट संवादासाठी समर्पित ऑडिओ, व्हिडिओ, कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग टेक्नॉलॉजीचे संयोजन आहे. हे सहसा लोकांच्या इतर गटांशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स रूममध्ये जमलेल्या लोकांच्या गटाद्वारे वापरले जाते. तर मित्रांनो, हे आपण ICT आणि इंटरनेटवरील या मॉड्यूलच्या तिसऱ्या भागाच्या शेवटी घेऊन आलो आहोत. आपण जे काही शिकलो त्याचा एक द्रुत संक्षेप घेऊया. 1. डिस्टन्स लर्निंगचा परिचय. 2. ऑनलाईन क्लासेस. 3. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग.